नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की धनलक्ष्मीसाठी किंवा मग लक्ष्मी प्राप्तीसाठी अगदी घरगुती उपाय कशा पद्धतीने करता येतील. तर हे उपाय शुक्रवारी नक्कीच करून पहा. महालक्ष्मीची कृपा नक्कीच होईल. धनप्राप्ती व्हावी अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. पौराणिक काळ असो वा आधुनिक काळ, पैशांशिवाय कोणतेही काम करणे अशक्य असते. त्यामुळे नवीन मानवी जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धनप्राप्ती ही केवळ महालक्ष्मीच्या कृपेमुळेच शक्य होते. महालक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी पूजा केल्यास महालक्ष्मीची आपल्यावर पूर्ण कृपा होते, तसेच धनसंपत्ती व वैभव प्राप्त होते. आज आपण सांगणार आहोत की शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय. महालक्ष्मीच्या कृपेविना धनप्राप्ती होणे अशक्य असते. त्यामुळेच लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करावी किंवा मग व्रत करावे. संध्याकाळी गोधुली मुहूर्तावर लक्ष्मी मातेसमोर तीळ आणि तुपाचा दिवा लावावा. हळदी कुंकू लावून पूजा करावी. तसेच लक्ष्मी मातेला गुलाबाचे फूल अर्पण करावे किंवा मग कमळाचे फूल अर्पण करावे, कारण लक्ष्मी मातेला गुलाबाचं फूल किंवा मग कमळाचं फूल हे अतिशय प्रिय आहे. त्याचसोबत दूध आणि गुळापासून तयार केलेला गोडाचा तुम्ही कुठलाही नैवेद्य दाखवू शकता किंवा मग दूध साखर सुद्धा लक्ष्मी मातेचा प्रिय प्रसाद आहे. शक्यतो सफेद रंगाची मिठाई नैवेद्यात असावी. या ठिकाणी नैवेद्यामध्ये दुधाची किंवा मग तांदळाची खीर सुद्धा चालू शकते. या उपायामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये सर्व यंत्रांना विशेष महत्त्व आहे, पण त्यामध्ये स्त्री यंत्र, महालक्ष्मी यंत्र, धनवर्षा यंत्र, व्यापार यंत्र किंवा मग लक्ष्मी कुबेर यंत्र यांची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या यंत्राच्या प्रभावाने तुमच्या धनसंपत्तीत वाढ होते, तसेच सुखप्राप्ती सुद्धा होते. तुम्हाला शक्य असल्यास आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देवाऱ्यात ताम्रपत्र, रजतपत्र किंवा मग भूजपत्र यावर श्रीयंत्र बनवून त्यांची प्राणप्रतिष्ठा करावी. प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर या यंत्राची नियमितपणे पूजा अर्चा करावी. तसेच शुक्रवारी स्त्री यंत्राच्या पूजेनंतर दाखविण्यासाठी नैवेद्य हा घरीच तयार केलेला असावा. त्याचसोबत महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर धूप, दीप, आरती, त्याचसोबत कमळगट्ट्याच्या माळेवरती श्री लक्ष्मी देव्याय नमः किंवा मग लक्ष्मीचा कुठलाही मंत्र तुम्ही यावरती जप करू शकता. त्यामुळे सुद्धा लक्ष्मी देवीची कृपा आपल्या घरावरती कायम राहते. त्याचसोबत कुठल्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी आपल्या जो घराचा उंबरा असतो त्यावरती हळदीचे लेपन करावे आणि हळदी कुंकाने स्वस्तिक किंवा मग दोन्ही लक्ष्मीचे पाय दोन्ही बाजूने काढावेत. त्यामुळे लक्ष्मी मातेचा जो सहवास आहे किंवा कृपाशीर्वाद आहे तो आपल्या घरावरती कायम राहतो. जेव्हा तुम्ही घराचा उंबरा अगदी स्वच्छ ठेवता किंवा मग सुगंधित ठेवता, तर प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरी जात असते. तर आपल्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न असेल, जिथे देवांचा वास किंवा नामजप चालू असेल, अशा घरांमध्ये लक्ष्मी सतत प्रवेश करते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी लक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या दोघी एकत्र येतात. जर तुमच्यामध्ये घरामध्ये वाद विवाद किंवा मग आवाज येत असेल तर अलक्ष्मी प्रवेश करते. जर आपल्या घरामध्ये शांतता आहे किंवा मग देवाचे नामजप चालू आहे, देवाचे नाव घेतले जात आहे, तेथील वातावरण प्रसन्न असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते. त्यामुळेच आपल्या घराचा उंबरा आणि घरातील वातावरण अगदी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे. त्यामुळेच प्रत्येक दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सहवास अवश्य लाभेल. माता लक्ष्मीच्याच सोबतीने कुबेरालाही धनसंपत्तीची देवता मानली जाते. पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वी तलावरील सर्व धनसंपत्तीची राखण करण्याचे कार्य कुबेर देवाला आहे. कुबेर देवाला प्रसन्न करून घेतल्यास तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे अनेक योग तयार होऊ शकतात.
त्यामुळे आपल्या घरातील देवाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. त्याची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतो. अशा प्रकारे कुबेर देवताची स्थापना आणि पूजा करणे हा देखील धनसंपत्ती मिळवण्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो. जर ही मूर्ती आपण दररोज देवाऱ्यामध्ये पूजू शकत नाही, तर ही मूर्ती आपण जे आपली तिजोरी असते, ज्यामध्ये आपण आपल्या घरातील धनसंपत्ती ठेवतो, तर अशा फक्त दिवाळी किंवा अनेक लक्ष्मी प्राप्तीच्या दिवशी पूजा करून ही मूर्ती त्या धनासोबत आपण तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो. त्याचसोबत स्त्री सुक्त पठण हा अत्यंत उपयुक्त असा उपाय आहे. धनप्राप्तीच्या उपायामध्ये स्त्री सुक्त पठण हा अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो. ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपा प्रसादासाठी स्त्री सुक्ताच्या मंगलदायक मंत्राचा उच्चार करण्याचा उपाय सांगितला आहे. शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करते वेळेस स्त्री सुक्त पठण करावे किंवा दररोज जरी केले तरी ते खूप उत्तम मानले जाते. असे केल्यास महालक्ष्मीची कृपा होऊन इच्छित असे फलप्राप्ती होऊ शकते. लक्ष्मी प्राप्तीतील आणखीन एक उपाय म्हणजेच आपल्या कमाईपैकी काही भाग दानधर्म किंवा मग देवकार्यासाठी खर्च करणे. त्या व्यक्तीवर महालक्ष्मी विशेष प्रसन्न असते. त्यामुळे आपण कमावलेल्या पैशापैकी काही भाग दानधर्मासाठी वापरावा किंवा मग अन्नदानासाठी वापरावा. तसेच काही पैसे परोपकारासाठी म्हणजे धार्मिक कार्यासाठी देखील खर्च करावेत. तर ही लक्ष्मी प्राप्तीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.